सावळ्याची जणू सावली. पुढील भागामध्ये सारंग, सावली आणि इतर कुटुंब सप्त्याच्या ठिकाणी पोहोचतं. रामभाऊ म्हणतात, रामकृष्ण हरी. एकनाथ म्हणतो, छान तयारी केली. सारंग म्हणतो, जाऊया का आतमध्ये? रामभाऊ म्हणतात, थांबा ताई. सारंग सरांची आणि सावलीची ओवाळणी करा. हे ऐकून ऐश्वर्याचा खूप जळफळाट होतो. अगदी मानाने सारंग आणि सावलीला औक्षण करतात. अलका जगन्नाथला म्हणते, तुमच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे. जगन्नाथ म्हणतो, प्रत्येक जीवाचा एक कार्यकाळ असतो. जगण्यामध्ये काहीतरी उद्देश असतो. काही जीव आपल्या उद्देशापासून उगाचच भरकटतात. अलका म्हणते, का कोड्यात बोलता माझ्याशी? जगन्नाथ म्हणतो, कोडच पडलंय आणि ते सोडवायचंय. अलका म्हणते, भैरवी. तो म्हणतो, वजे. ह्या भैरवी वजेचा खेळ संपवायचा आहे आता. अलका म्हणते, नेमकं काय करणार आहे तुम्ही? तो म्हणतो, तो कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमाची तयारी करायला गावकरीच असणार आहे. त्या गावकऱ्यांमध्ये आपली खास 2 माणसं आहेत. अलका म्हणते, आणि ती काय करणार आहे? जगन्नाथ म्हणतो, मोठा कार्यक्रम आहे. लाईव्ह केबलवर दाखवणार आहे. बातम्यांमध्ये पण कव्हर केला जाणार आहे. लाईव्ह कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमात आपली खास माणसं पोहोचणार आहे. ताराच्या ऐवजी मागच्या रूममध्ये सावली गाणं गाते. फक्त आपल्याला माहिती आहे, आपली माणसं योग्य संधी साधून सावलीच्या माईकची वायर काढून ज्या माईकवर तारा फक्त गाण्याचा अभिनय करते त्याला कनेक्ट करतील. काय होईल? ताराचा खरा आवाज सगळ्या जगासमोर येईल. तारा गात असते आणि मागच्या खोलीमध्ये सावली. जगन्नाथची माणसं जातात आणि वायर काढतात. तारा खूप बेसूर गात असते. सगळेच लोक उभा राहतात आणि एकमेकात कुजबुजायला लागतात. भैरवी तर रडायलाच लागते. अलका स्वप्न बघते. तिच्या चेहऱ्यावर स्माईल येतं. ती म्हणते, अहो पण हे सावलीला आवडणार आहे का? तिने काय सांगितलं ते आठवतं ना? आणि मी काय म्हणते, एवढं करेपर्यंत तुम्ही सारंगला सांगून टाका ना. जगन्नाथ म्हणतो, हे काय माझ्या लक्षात नाही आलं का? मी सारंगला सांगेल, पण सावली गाईल का? अगं ती खूप हट्टी आहे, पण तिला माहीत नाही तिचा हा बाप दुप्पट हट्टी आहे. तिची कला आहे ना, एक न एक दिवस मी जगासमोर आणणार म्हणजे आणणार. सप्त्याच्या ठिकाणी भैरवी आणि तारा पोचतात. भैरवी सारंग सावलीचा फोटो बघते आणि बाजूला ताराचा. भैरवी म्हणते, बघितलं तारा, या सावलीचा किती मोठा फोटो आहे आणि अगदी बाजूला तुझा छोटासा. वाटलं होतं हिचा आवाज आपण घेतल्यानंतर ही जगासमोर कधीच येणार नाही, पण हिचं नशीब मेंदळींची सून झाली आणि तुझ्यापेक्षा हिचा मोठा फोटो लागला. एकदा का मेंदळींनी हिला घराबाहेर काढलं तर हिला काळं कुत्रं पण विचारणार नाही. तारा म्हणते, मम्मा तू का सावलीच्या मागे लागते? अगं ती गरीब आहे, खूप साधी आहे. भैरव म्हणते, तारा मूर्ख आहेस तू, मूर्ख. तुला माणसाने ओळखता येत. ही मुलगी ना खूप हुशार आहे. सारंगला स्टेजवर बोलवतात आणि दीपप्रज्वलन करायला लावतात. रामभाऊ म्हणतात, आता स्टेजवर येतील. भैरवी आणि तारा उठतात आणि एकीकडून ऐश्वर्या. पण रामभाऊ म्हणतात, सावली मेंदळे. आता भैरवी तोंडात मारल्यासारखी बसते. सखदेवला काही माणसं दिसतात आणि त्याला आठवतं ही लग्नात पण होती. तो मनात म्हणतो, ही माणसं इथं काय करतात? आता सावली आणि सारंगच्या हाताने उद्घाटन करतात. ऐश्वर्याला नीलचा फोन येतो. तो म्हणतो, ऐश्वर्या तू तिकडे का गेलीस? ते म्हणते, सावलीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठी. तो म्हणतो, ऐश्वर्या यांनी काय मिळणार आहे तुला? ते माणसं खूप गरीब आहे, त्यांच्या का मागे लागलीस? ऐश्वर्या म्हणते, शट अप. फोन ठेवून म्हणते, नॉनसेन्स. रामभाऊ आता सारंगला बोलायला लावतात. सारंग म्हणतो, गेल्या काही दिवसापासून मी या गावात राहतो. खरंच मनापासून सांगतो, ह्या गावातील वातावरण खूप अद्भुत आहे. इथल्या माणसांना भेटल्यानंतर आणि गावातील वातावरणामध्ये राहिल्यानंतर मी खरंच खूप भारावून गेलो. आता सारंग भरभरून बोलतो आणि म्हणतो, ह्या गावात आल्यानंतर वारकरी माऊलीवर माझी श्रद्धा बसली. तो एकनाथकडे बघतो आणि हात जोडतो. ऐश्वर्या मनात म्हणते, सारंग ह्या कुटुंबाशी खूप अटॅच होत चालला आहे. लवकरात लवकर काही नाही केलं ना खूप मोठा गोंधळ होईल. आता सारंग गावातील शाळेबद्दल बोलतो आणि म्हणतो, रूपम कॉस्मेटिककडून या गावाच्या विकासासाठी मला जे जे करता येईल ते मी करेल आणि याची सुरुवात शाळेला 10 लाखाचा चेक देऊन करतो. ऐश्वर्याचा जळफळाट होतो. जयंती तर
बोटावर मोजायला लागते आणि भैरवी आकरून बघत असते. पण बाकीच्या सगळ्यांना मात्र खूप आनंद होतो आणि सावलीच्या डोळ्यात पाणी येतं. सारंग रामभाऊला चेक देतो. रामभाऊ भरभरून कौतुक करतो. आता एकनाथ उठतो आणि म्हणतो, आज मला तुकाराम महाराजांच्या 2 ओळी आठवतात. काय तुझे उपकार पांडुरंगा. त्या ओळी सारंग मनापासून ऐकत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद येतो. आता एकनाथ सारंगची तुलना विठ्ठलाशी करतो आणि म्हणतो, सारंग सरांसारखे जावई आम्हाला मिळाले हे आमचं लय भाग्य आहे. तो एवढं काय कौतुक करतो की सारंग भारावून जातो. आता अनाऊन्स होतं ताराच्या गाण्यासाठी. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.